मला असं वाटलं की मी आर्किटेक्ट आहे, मी आणखी कुठच्यातरी बॉडीवरती चांगलं काम करू शकेल. तर मला त्यावेळच्या लोकांनी, जे आमचे लीडर्स होते, त्यांनी मला सिद्धिविनायकचं विश्वस्त कोण बनवलं. होते, नाव घेऊ शकाल? मला डायरेक्ट मॅडमनी अपॉइंट केलं, सोनिया गांधी. सोनिया गांधी. ओके. सिद्धिविनायकच्या ट्रस्टीच्या पदावरती बसल्यानंतर मी ठरवलं की मी ह्या सिद्धिविनायकमधनं एकही नवा पैसा कधी भत्ता घेणार नाही. अच्छा. मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जेवण करणार नाही, मी माझा डबा खाणार. मी सिद्धिविनायक मंदिराची गाडी वापरणार नाही. आणि मग मी बघतो की मी जर तुमचं काहीच घेत नसेल आणि करत नसेल आणि मी काही चेंजेस आणले तर त्यांनी मला टार्गेट करावं. मग मी बघितलं असं की 1980 ते 2007 या 27 वर्षाच्या काळामध्ये अप्रॉक्सिमेटली प्लस मायनस असेल 68 कोटी रुपये डिपॉझिट पडलेलं होतं. रेव्हेन्यू आपला जो आहे तो हा सरासरी 2 कोटीचा दिसतोय वर्षाचा. 2007 ची गोष्ट आहे. 2007 ची. जे काही 150-200 कर्मचारी आहेत त्यांचा पगार बिगार गेल्यानंतर काय उरतं? लक्षात आलं की काही उरत नाही, ते पैसे तिकडे संपतात. काही होते तिकडे होल, ते मी बुजवायचे प्रयत्न केलेत. सांगू शकाल? होल लोकांची श्रद्धाला होल होते हे न करता. आणि मी असं पण ठरवलं तिथे की मी स्वतः आहे ना दरवान म्हणून उभा राहणार मंदिरात. मी काही पूजा अर्चा करणार नाही.